सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या लिपिक पदाची परीक्षा येत्या 28 फेब्रुवारी रोजी होत असून याची परीक्षा केंद्रे जिल्ह्यात नसल्याने माजी आमदार वैभव नाईक यांनी प्रशासनावर घणाघाती टीका केली आहे। सिंधुदुर्ग जिल्हा देशातील पहिला AI जिल्हा घोषित असताना जिल्ह्यात परीक्षा केंद्र नाहीत ही वस्तुस्थिती आहे। परीक्षा केंद्रे बदलल्याने येथील युवक युवतींना 5,000चा भुर्दंड बसणार आहे, असे माजी आमदार वैभव नाईक यांनी म्हटले आहे। जिल्हा बँकेची परीक्षेची सेंटर ही जेव्हा अर्ज भरला त्या मुलांनी तेव्हा पणजी, कोल्हापूर, सिंधुदुर्ग अशी टाकण्यात आली होती। परंतु आता या मुलांची परीक्षेची सेंटर ही पुणे, नाशिक ह्या वेगवेगळ्या लांबच्या शहरांमध्ये लागलेली आहे आणि त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मुलांना हा अधिकचा आर्थिक भुर्दंड पडणार आहे आणि त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या बाहेरच्या मुलांना ह्याची जास्त संधी मिळणार आहे नोकरी भरतीची आणि त्यामुळे त्यामध्ये पारदर्शकता राहणार नाही। आणि म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री, सिंधुदुर्गचे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी गेले वर्षभर AI मध्ये सिंधुदुर्ग जिल्हा प्रथम राज्यामध्ये देशामध्ये आलाय, AI मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याने प्रगती केली असे वारंवार पत्रकार परिषद घेऊन सांगतायत। परंतु या परीक्षा ते वर्षभराच्या कालावधीमध्ये या आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा जिल्ह्याच्या बाजूच्या जिल्ह्यामध्ये घेऊ शकले नाही ही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी किंवा पालकमंत्र्यांनी AI घोटी ही घोषणा करू नये। त्यापेक्षा आपल्या जिल्ह्यातील गोरगरीब विद्यार्थी आहेत, जी शेतकऱ्यांची मुलं आहेत, ज्यांनी 1700-1800 रुपये भरून अर्ज भरला आहे आणि त्यांना आता पुण्यामध्ये जायला खरं म्हणजे अजून 5,000 रुपये भुर्दंड पडणार आहे आणि त्यामुळे या परीक्षेमध्ये आणि पुन्हा या नोकऱ्या लागतील की नाही किंवा बाहेर या नोकऱ्या संदर्भात चर्चा सुरू आहे दबक्या आवाजामध्ये आणि त्यामुळे या सगळ्या संदर्भात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे आणि मोठ्या प्रमाणात शासनाचे किंवा जिल्हा बँकेची बंदीगिरी उघड झालेली आहे आणि त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या नुकसानी जबाबदार कोण? सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या नोकरीच्या ज्या तरुण नोकरीसाठी उपेक्षित आहेत त्यांना जबाबदार कोण? हा खरा तर प्रश्न आहे। त्यामुळे या परीक्षा या जवळच्या जिल्ह्यातच झाल्या पाहिजे होत्या किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यातच झाल्या पाहिजे होत्या, परंतु हा भुर्दंड पडण्यास ही जिल्हा बँक आणि शासन जबाबदार आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत।